नमस्कार, मी ऐश्वर्या दर्शन क्षीरसागर तुमचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही माझ्याबरोबर शिकत आहात मंथन या टॅलेंट सर एक्झामिनेशनचा सिलेबस. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं इंग्लिश लँग्वेज जी बी होती त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर पोएम्स पाहिल्या होत्या, वन वर्ड फॉर मेनी वर्ड्स किंवा ऑपोजिट वर्ड्स, सिनॉनिम्स, त्याच्यानंतर ना अशा प्रकारचे छोटे छोटे वर्ड्सचे एक आयडेंटिफिकेशन, हे सगळं पाहिलं होतं. आता आपण थोडंसं पुढं जाणार आहोत. वोकॅब्युलरीमध्येच थोडेसे जे राहिलेले टॉपिक्स आहेत ते आता आपण कव्हर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे तो आहे वर्ड पझल. मला वाटतं पझल हे जी गोष्ट आहे ही सर्वांना खूप मनापासून आवडते, कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या असतात. याच्यामध्ये काय आहे आपल्याला, तर एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचे आहेत, पझल्स दिलेले आहेत, जे की याच्यामध्ये आता आपण पाहतोय. पहिलं जे क्वेश्चन आहे, पी 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 दिलेला आहे, टी दिलेला आहे आणि आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ते ऑप्शनमधले जे लेटर्स आहेत ते आपल्याला उचलायचे आहेत, पझल्समध्ये टाकून चेक करायचे. ते असे वर्ड्स उचलायचे की ज्याचे मिनिंगफुल वर्ड्स तयार होणार आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय करूयात, तर पहिलं पाहूयात ओ सी यू. ओ टाकला, सी यू, तर पी ओ टी पॉट होतो, पण पी सी टी पी टी असा कोणता वर्ड होत नाही, म्हणून पहिला ऑप्शन नाही येणार आहे. दुसरा आहे आय ओ ई. त्याच्यामध्ये पहिला टाकला आय, त्याच्यानंतर न ओ आणि ई, तर पीठ, पॉट, पेट हे वर्ड्स तयार होत आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं, म्हणजेच आपला ऑप्शन नंबर असणार आहे 2. सेकंड जे पझल आहे ते पण त्याच्यामध्ये सेम असंच आपल्याला ऑप्शन वाईज जायचं आहे. तर याच्यामध्ये पाहूयात बी ओ टी, बी एल टी. बी एल टी असा काही वर्ड नसतो, सो आपला पहिला ऑप्शन येणार नाही आहे. दुसरा आहे ए ओ यू. याच्यामध्ये टाकून बघूया, बी ए टी बॅट, बी ओ टी, बी यू टी. याच्यामध्ये बी ओ टी याचा असा काही अर्थ नसतो, बॉट याचं काही, त्याच्यामुळे तोही वर्ड येणार नाही आहे. जसं इथं ओ नाही आलाय तिथे ओ आलाय, त्याच्यामुळे त्याचाही अर्थ येत नाही आहे. आता लास्ट जो ऑप्शन आहे आपला तो पाहूया, बी ए टी, त्याच्यानंतर ना बी आय टी आणि बी यू टी, दॅट इज बॅट, बिट आणि बट. म्हणजेच आपला जो ऑप्शन असणार आहे, ऑप्शन नंबर 4 असणार आहे. याच प्रकारे आपलं जे आहे थर्ड पझल ते तुम्ही करायचं आहे आणि मला त्याचा आन्सर सांगायचं आहे कोणता ऑप्शन येणार आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला थोडंसं वेगळं एक पझल पण आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला कोणतं तरी एक असं लेटर घ्यायचं आहे जे हॉरिझॉन्टली आणि वर्टिकली दोन्हीकडे ते आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल. तर याच्यासाठी सगळ्यात सोपं आहे, हे बघितलं सुद्धा तरी लक्षात येतं की आपल्याला याच्यामध्ये एम वापरायचं आहे. की इथे जर आपण एम घेतला तर एम ए एन जी ओ मँगो आणि एम ओ टी एच ई आर म्हणजे मदर, असे दोन्ही मिनिंगफुल वर्ड्स तयार होतात. म्हणजेच आपला आन्सर असणार आहे एम. याच प्रकारे खालचं आपल्याला एक्झाम्पल आहे पझल जे सोडवायचे, तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की कोणतं लेटर तिथं येईल जेणेकरून आपलं हे पझल जे आहे ते मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला देईल. त्याच्यानंतर ना पुढचा टॉपिक जो आहे तो आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. आपण डिक्शनरी यूज करतो. डिक्शनरी यूज करताना आपण पाहतो की ए पासून चालू झालेले लेटर्स पहिले असतात वर्ड्स, त्याच्यानंतर ना बी, अशाच प्रकारे झेड पर्यंत. त्याच प्रकारे आपण पहिल्यांदा पाहतोय की एक ABCD दिलेली आहे, अल्फाबेट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे, तर इन दिस वी हॅव टू अरेंज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स ॲज दे अपियर इन डिक्शनरी. म्हणजे जसे डिक्शनरीत येतात त्याच प्रकारे आपल्याला ते अरेंज करायचे आहेत. म्हणजेच काय आहे, तर पहिले जर ए येणार असेल आणि जर एमचा वर्ड नंतर असेल तर पहिले एचाच येणार आहे, आणि जर एम आधी दिलेले असेल पण ए नंतर दिलेला असेल पण तरीसुद्धा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ए पहिला घ्यायचा आहे. पाहूयात त्याचं एक एक्झाम्पल. सिलेक्ट द थर्ड वर्ड अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला वर्ड्स दिलेत NEAR, NEXT, NEST, NEED. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर एन जो वर्ड आहे तो प्रत्येक वर्डच्या स्टार्टिंगला आहे, त्याच्यामुळं लिटिल कन्फ्युजिंग आहे. बट ज्यावेळी असं होईल त्यावेळेस आपण सेकंड वर्डकडे जाणार आहोत. सेकंड वर्ड जर सेम असेल, ऑब्वियसली इथं आहे, तर आपण थर्ड वर्डकडे जाणार आहोत, थर्ड लेटरकडे जाणार आहोत
आणि थर्ड लेटरच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण ते लावणार आहोत. आता याच्यामध्ये जर पाहिलं AXSE, याच्यामध्ये जो ए आहे तो पहिला येतो, म्हणून नेक्स्ट वर्ड नियर वर्ड जो आहे तो पहिला असणार आहे. ए नंतर येतो ई म्हणून तो सेकंड, त्याच्यानंतर येतो एस म्हणजेच हा थर्ड, आणि लास्ट येतो एक्स म्हणून हा आहे फोर. तर आपला क्वेश्चन काय आहे तर सिलेक्ट थर्ड वर्ड अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजेच 1 2 3, म्हणजेच आपला जो वर्ड असणार आहे आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन नंबर सी असणार आहे. सेम ॲज इट इज आपल्याला हा दुसरा क्वेश्चन करायचा आहे, तो तुम्ही होमवर्कसाठी करा. याच प्रकारे आपला जो पुढचा टॉपिक आहे तो असणार आहे जेंडर. आता जेंडर म्हणजे काय आहे तर जेंडर आपल्याला 3 प्रकारचे आहेत, याच्यामध्ये मॅस्क्युलिन, फेमिनिन अँड न्यूटर. तर ते कसं ओळखायचं तर अ नाउन दॅट डिनोट्स अ मेल, म्हणजे जर एक नाउन जे आहे ते मेल डिनोट करतं ते असतं मॅस्क्युलिन, जर ते फिमेल डिनोट करत असेल तर ते फेमिनिन, अँड अ नाउन दॅट नायदर डिनोट्स अ मेल नॉर अ फिमेल इज सेड न्यूटर. मग याच्यामध्ये काय आहे अ मॅन ऑर अ मेल ऑफ स्पेसिस referred to by the pronoun ही. जर ही प्रोनाउन असेल तर ते असणार आहे मॅन, शी असेल तर वुमन, अँड इट असेल तर न्यूटर. तर हे जेंडर जे आहेत ते काय आहेत आपण पाहूयात. मॅस्क्युलिन नेम ही, ही, बॉय, डॉग, बुल. त्याचंच फेमिनिन काय असणार आहे तर बॉयचं फेमिनिन गर्ल, डॉगचं बीच, बुलचं काऊ. त्याच्यानंतर न्यूटर चाइल्ड, पप अँड काफ, म्हणजेच काय की त्यांचे यंग वन्स जे आहेत ते आपण न्यूटर म्हणून कन्सिडर करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला काही मॅस्क्युलिन नाउन्स दिलेत, मँगो, मून, राईस, थंब, सन. त्याच्यानंतर फेमिनिन व्हॅले, पीस, स्प्रिंग, ब्रांच, वेव, कॅन्डल. न्यूटर नाउन्स आहेत फिंगर, बनाना, टेबल, वॉटर, बुक, इट इज बुक, इट गिव्ह मी, इट इज हाऊस, इट इज ट्री. सो वी यूज इट, so that are neuters, and if we use she or he, that will be the feminine or masculine respectively. पाहूयात पुढचं जेंडर या टॉपिकचे एक्झाम्पल्स. what is the gender of gardener? obviously we referred gardener as he, that is ही प्रोनाउन आपण यूज करतो, म्हणून हे ज्याचं याचं जे जेंडर असणार आहे ते असणार आहे मॅस्क्युलिन. सेकंड जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय आहे व्हॉट इज द जेंडर अपोजिट टू ॲक्टर. ॲक्टर जे आहे तर आपण बोलतो की ही इज अ ॲक्टर, सो दिस इज अ मॅस्क्युलिन जेंडर. आणि याचं फेमिनिन जेंडर म्हणजे जे आपण शी या प्रोनाउन्सने आपण रेफर करणार आहे ते असणार आहे ॲक्ट्रेस, म्हणून आपला आन्सर जे असणार आहे ते असणार आहे ॲक्ट्रेस, अपोजिट जेंडर ऑफ ॲक्टर. पाहूयात पुढचा टॉपिक सिंग्युलर अँड प्लुरल. A noun that denotes one person or thing is said to be the singular number. म्हणजेच काय तर वन थिंग किंवा वन ज्याला आपण वन या नंबरने रेफर करतो दॅट इज सिंग्युलर, आणि मोर दॅन वन जे असणार आहे ते आपण असणार आहे प्लुरल. तर याच्यामध्ये काय असणार आहे सिंग्युलर आणि प्लुरल. याच्यामध्ये काय काय होतं बऱ्याच वेळी प्लुरल होताना कधी कधी एस लागतो, कधी कधी ई एस लागतो, कधी कधी त्याचं पूर्ण वर्ड चेंज होतो, आणि कधी कधी जे आहे तो काल्फ म्हणजे एफ असेल तर एफ जाऊन व्ही एस लागतो. तर कोणते कोणते असे एक्झाम्पल आहे पाहूया. किलो, किलोस, रेशियोस. इथे फक्त पाहिलं तर आपण एस लागतोय. इथे वाय जो आहे तो वाय चेंज होऊन आय ई एस हे सफिक्स लागलेले आहेत. सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं. आता इथं पाहिलं तर एफ ई आहे, एफ ई चेंज होऊन व्ही ई एस लागलेला आहे. सेम एफ असलेला इथंही आहे, एफ चेंज होऊन व्ही ई एस हा सफिक्स लागलेला आहे. त्याच्यानंतर ना वर्ड चेंज झालेल्यापैकी फूट, फीट, लिफ, इथेही सेम एफचं व्ही ई एस झालेला आहे. टूथ, टीथ, बेबी, बेबीज. आता इथं जे वाय आहे तिथं आय ई एस लागलेला आहे, सेम ॲज इट इज इथंही झालेला आहे. स्टोरी, स्टोरीज. थिफ, इथे सुद्धा एफचं काय झालेलं आहे व्ही ई एस. मॅन, मेन, इथे वर्ड चेंज झालेला आहे. माऊस, माईस. आर्मी, आर्मीज, वाय जाऊन आय ई एस. तर अशाच प्रकारे आपण सिंग्युलरचं प्लुरल करताना
जर वर्ड्सच्या लास्टला जो पण लेटर आहे तो पाहून आपण त्याचं प्लुरल चेंज करतो. त्याचे एक्झाम्पल पाहूया. सचिन प्लेज विथ, म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिले, त्यातला आपल्याला फक्त एक सिलेक्ट करायचं आहे. आता जे सचिन प्लेज विथ पेट्स, पॅड्स आणि पॅड. पॅड हा सिंग्युलर वर्ड आहे, तर एकच पॅड असणार नाहीये. ऑब्व्हियसली तो 2 लेग्सला 2 पॅड्स यूज करणार आहे. बट पॅड्सचं जे करेक्ट स्पेलिंग जे आहे ते PADS आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर येणार आहे सी, सचिन प्लेज विथ पॅड्स. आणि दुसरं एक्झाम्पल आहे, त्याचं फक्त आपल्याला प्लुरल्स करायचं आहे. तर याच्यामध्ये काही असं वेगळं नाही आहे, वाय नाही आहे किंवा एफ नाही आहे. सो इथं फक्त एस लागणार आहे. हाऊस, हाऊसेस. 1 हाऊस अँड मोर दॅन 1 हाऊसेस. थोडं पुढे जाऊया, पाहूयात. फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. हे सुद्धा खूप सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक मोठा वर्ड दिलेला असेल ज्याच्यामध्ये खूप सारे लेटर्स आहेत आणि ते लेटर्स यूज करून आपल्याला फक्त छोटे छोटे वर्ड्स बनवायचे. तर याच्यामध्ये काय आहे, तर मेकिंग स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स. जे वर्ड्स बनवणार आहेत त्याला काहीतरी मिनिंग असलं पाहिजे फ्रॉम लार्ज नंबर ऑफ अल्फाबेटिकल वर्ड्स. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, व्हेजिटेबल. व्हेजिटेबल मधला पहिला वेज यूज केलाय, नंतरनं टेबल, नंतरनं AGE, त्याच्यानंतरनं लेट LET, त्याच्यानंतर बॅट BAT, त्याच्यानंतरनं GATE. याच प्रकारे आपण बरेचसे वर्ड तयार करू शकतो. त्याचं एक्झाम्पल पाहूया. फाइंड द हिडन मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. याच्यामध्ये काय आहे, आपल्याला क्वेश्चन न्यूजपेपर. आता न्यूजपेपरमधनं आपल्याला असे वर्ड्स बनवायचे ज्याचा काहीतरी मिनिंग असणार आहे. तर पहिलं ऑप्शन जे आहे तर WSPA, याला काही अर्थ नाही आहे. EWS, याचा सुद्धा काही अर्थ नाही आहे. ऑब्व्हियसली इट इज अ शॉर्ट फॉर्म बट नॉट अ वर्ड. सो SPAP इट इज ऑल्सो नॉट अ मिनिंगफुल वर्ड. सो आपला ऑप्शन नंबर जो असणार आहे तो असणार आहे न्यूज. सो B ऑप्शन नंबर इज करेक्ट. सोपा आहे हा टॉपिक. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काही गोष्टींमध्ये कसं असतं की स्पेलिंग म्हणजे आपल्याला वर्ड्स माहिती असतात पण त्यांचं स्पेलिंग आपल्याला लिहिताना चुकतं. कधी कधी काय होतं, O सायलेंट असतो, G सायलेंट असतो, H सायलेंट असतो. त्यावेळेस आपल्याला स्पेलिंग करेक्ट कसे लिहायचे हेच आपल्याला याच्यामध्ये असणार आहे. तर काय आहे, फाइंड द वर्ड स्पेल्ड करेक्टली अमॉंग द फॉलोइंग. म्हणजे याच्यामध्ये जो करेक्ट स्पेलिंग आहे ते वर्ड फक्त आपल्याला फाइंड करायचंय. पाहूयात. डोबल, डेबल, डबल, डबल. जर आपण प्रोनाउन्सिएशन केले तर बऱ्यापैकी सेम होतात, बट करेक्ट स्पेलिंग जे असणार आहे ते असणार आहे DOUBLA, दॅट इज डबल. सेकंड क्वेश्चन, FORD, फ्रॉड, FORAD, FARAUD, FRUDE. तर फ्रॉड हा जो मिनिंगफुल वर्ड आहे त्याचं करेक्ट स्पेलिंग जे आहे दॅट इज FRAUD आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर असणार आहे सी. सेम ॲज इट इज, जसं आपण आता करेक्ट शोधत होतो याच्यामध्ये आपल्याला मिसस्पेल्ड वर्ड शोधायचा आहे, जे की सेंटर SCENTRE, दॅट इज करेक्ट वर्ड. फॅन्टसी, FANTSC, that is also correct word. LIBRARE, library, also correct. BEGER, that is not correct because beggar spelling is BEGGER, that is beggar. So आपला ऑप्शन नंबर असणार आहे D. सेम ॲज इट इज सेकंड क्वेश्चन आहे जो की तुम्ही करा होमवर्कसाठी आणि मला आन्सर सांगा काय येईल. पुढचं टॉपिक पाहूया. जसं आपण यंग वन्स पाहिले होते तसंच आपल्याला इथं असणार आहे. फक्त काय की क्राईज ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स अँड अदर साऊंड्स, म्हणजेच बर्ड्स ॲनिमल्सचे जे साऊंड्स आहेत त्यांना आपण काय काय म्हणतो ते याच्यामध्ये आपल्याला लर्न करायचं आहे. तर काय काय आहे, मंकीज, चॅटर, एलिफंट, ट्रम्पेट, बर्ड्स, ट्विटर किंवा चर्प, चर्पिंग ऑफ बर्ड्स, पिजन्स, कू, फ्रॉक्स, क्रॉक, कॉक्स जे आहे ते क्रो, स्वॅन्स, क्राय, लायन्स, रॉर, टायगर ऑल्सो रॉर, dogs bark, bees hum, owls hoot, foxes yelp, bark, cats mew, snakes hiss, jackets howl, cuckoos coo and tiger also roar. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता जे अदर वेरियस साऊंड्स आहेत ते कुठले कुठले आहेत, तर बेबीज लिस्प्स, सिल्क रसल्स, ड्रम्स बीट, बँगल्स ब्लो, टेलिफोन रिंग्स,
लीव्स रस्लिंग, आपण जनरली वापरतो रस्लिंग्स ऑफ लीव्स. कॉइन्स टिंगल, बेल्स जिंगल्स बेल्स, हे सुद्धा आपण यूज करतो. टीथ चॅटर, गन्स रोर ऑर बूम, क्लाउड्स थंडर, विंड सिंग्स ऑर विसल्स. तर आपल्याला याच्यावरती एक्झाम्पल कसे असणार आहे? जस्ट ॲज प्रेस, हॉर्सचा जो वर्ड आवाज असतो, दॅट इज साऊंड असतो, त्याला आपण ने असं बोलतो. हॉर्स नेज. सेकंड आहे आय गॉट स्केअर्ड ऑन हिअरिंग इन द जंगल द टायगर. टायगरचं कोणता आवाज ऐकल्यामुळं स्केअर्ड झालंय, की म्हणजे भीती वाटतीये, तर टायगर रॉर्स. म्हणून आपला आन्सर असणार आहे रॉर्स. याच्यानंतर पुढे पाहूयात. पुढचा टॉपिक जो आहे वर्ड शोईंग कलेक्शन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. म्हणजेच काय, जे वर्ड्स सिंग्युलर नसून प्लुरल आहेत, तर त्यांना कलेक्टिव्हली काय वर्ड आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे जे नाउन आहेत पण ते खूप सारे आहेत, मग त्याला कलेक्टिव्ह एक वर्ड यूज केला जातो, दॅट इज कलेक्टिव्ह नाउन्स. ग्रुप ऑफ सोल्जर्स इज नोन ॲज ॲन आर्मी. आता इथे ॲन का आलेला आहे, तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे की इथे ए जो आहे तो हा एक वॉवेल्स आलेला आहे, त्याच्यामुळे तिथे ॲन हा वर्ड आलेला आहे. त्याच्यानंतर नक्कीच बंच, स्टिक्स बंडल्स, फ्लॉवर्स आपण खूप सारे फ्लॉवर्स एकत्र घेतले तर ते बंच. फ्लॉवर्स ऑल्सो बॉकेट पण होतं, बुफे. ग्रेप्स बंच, स्टुडंट्स क्लास, इयर्स सेंचुरी, खूप सारी इयर्स दॅट इज सेंचुरी 100 इयर्स. लॉज कोड, गुड्स अ कन्साइनमेंट, मर्चंट्स कारवा, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. शिप अ फ्लॉक. शिप आणि शिप्स वेगवेगळं आहे. शिप जे आहे ते ॲनिमल आहे आणि SHIPS दॅट इज शिप्स इज अ वॉटर व्हेकल. ट्रीज ग्रोव्ह, रॉबर्स गँग, डिअर हर्ड. Deer and deer also are the two words are homophones. DEER that is animal and DEAR that is loved ones. Books, library, cards, pack, rains, shower, events, series, nations, a league, जी आपण पाहतो लीग, प्लेयर्स अ टीम. याच प्रकारे आपल्याला याचे एक्झाम्पल्स आहेत. काय आहेत एक्झाम्पल्स पाहूया. लाईक अ हर्ड ऑफ कॅटल. कॅटल म्हणजे जे ॲनिमल्स आपण पेट ॲनिमल्स असतात त्यांना आपण कॅटल्स म्हणतो. लाईक अ हर्ड ऑफ कॅटल, अ डॅश ऑफ बर्ड्स दॅट इज अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. याच प्रकारे तुम्हाला ते एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन्सचे येणार आहे. याच्यानंतर आपण जो पुढचा टॉपिक पाहणार आहे तो आहे वन वर्ड मेनी मिनिंग्स. तर याच्यामध्ये काय असणार आहे, एकच वर्ड. जसं आपण मगाशी पाहत होतो की एका वर्डला खूप सारे मिनिंग्स असतात तेव्हा ते सिनोनिम्स होतात, बट एकच वर्ड असेल पण त्यांना वेगवेगळे मिनिंग्स असतील तर ते कसं यूज करायचं ते याच्यामध्ये पाहणार आहे. याच्यामध्ये पहिला वर्ड आहे ॲडमिट, जे की अलाउ टू एंटर ऑर टू कन्फेस. ॲडमिट म्हणजे कन्फेस सुद्धा करणे होतं आणि एंटर करणे याला सुद्धा ॲडमिट म्हणतात. कॅपॅसिटी म्हणजेच ॲबिलिटी टू डू म्हणजेच काहीतरी करण्याची क्षमता. आणि दुसरं काय आहे तर अमाऊंट दॅट कॅन बी होल्ड, म्हणजेच आपण एखाद्या टीनची कॅपॅसिटी काउंट करतो त्या पद्धतीने. ॲड्रेस म्हणजे स्पीच टू ॲन ऑडियन्स, म्हणजे आपण ऑडियन्सला स्पीच देतोय. आणि दुसरं असणार आहे वेअर अ पर्सन कॅन बी फाउंड, म्हणजे जिथं आपण राहतो दॅट इज ॲड्रेस. त्याच्यानंतर आहे फेंट, नॉट क्लिअर म्हणजे फेंट जे आहे ते क्लिअर नसणारी आणि अनकॉन्शियस. ऑल्सो मेजर जे आहे ते ग्रेटर इम्पॉर्टंट ऑफ टू, म्हणजे जे मोठं काहीतरी आहे असं मेजर. आणि आर्मी ऑफिसरमध्ये दॅट इज ऑल्सो वन ऑफ द ग्रेटर पोस्ट. आता याचे जे एक्झाम्पल आहेत ते कसे आहेत तर पाहूयात. सचिन मेड हिज नेम इन क्रिकेट. आता नेम जो वर्ड आहे याचा अर्थ असं असू शकतो की नाव, बट नाव तर ऑलरेडी त्याचं सचिन आहेच ना. बट सचिन मेड हिज नेम इन क्रिकेट म्हणजेच काय तर त्यांनी त्याचं नेम क्रिएट केलंय, म्हणजेच काय असणार आहे त्याची ती रेप्युटेशन असणार आहे. म्हणजेच नेम या वर्डचा अदर मिनिंग काय असणार आहे तर रेप्युटेशन. याच्यामध्ये सेकंड आपण पाहूया. द बँक इंटरेस्ट शुड बी पेड ऑन टाइम. फाइंड द वर्ड दॅट हॅज टू मिनिंग्स, म्हणजे याच्यामध्ये कोणता वर्ड असा आहे ज्याचे टू मिनिंग्स आहेत. तर याच्यामध्ये
इंटरेस्ट हा वर्ड असा आहे ज्याचा अर्थ होतो की इंटरेस्ट म्हणजेच काय, तर लोनवरती आपण थोडीशी एक्स्ट्रा अमाऊंट पे करतो, दॅट इज इंटरेस्ट. ऑल्सो इंटरेस्ट म्हणजेच काय, तर वी आर एक्सायटेड अबाउट, म्हणजेच आपल्याला कोणत्याही गोष्टीची एक एक्साइटमेंट असते, दॅट इज ऑल्सो इंटरेस्ट. किंवा पॅशन असतं, दॅट इज ऑल्सो इंटरेस्ट. सो इंटरेस्ट हे आपलं ॲन्सर असणार आहे. याच प्रकारे आपण हे सर्व टॉपिक्स पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपली जी वोकॅब्युलरी आहे ती कवर झालेली आहे. इंग्लिश लँग्वेज बी मध्ये आपण पाहिलं तर बऱ्यापैकी सिनॉनिम्स, अपोजिट वर्ड्स होते. त्याच प्रकारे एका वर्ड्सला 2 मीनिंग्स किंवा कोणते वर्ड्स कुठे यूज करायचे आहेत, खूप साऱ्या वर्ड्ससाठी एक वर्ड्स असंही आपण पाहिलं. याच्यामध्ये पोएम्स पाहिले, पोएम्सवरचे क्वेश्चन पाहिले. मला अपेक्षा आहे तुम्हाला हे सगळं समजलं असेलच. जरी नसेल समजलं तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता. काही डाऊट असतील तेही सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. आपली जी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ती सलग 5 वर्षे राज्यात आणि सलग 3 वर्ष देशात नंबर 1ची अकॅडमी आहे. आपण जी आहे ते आपल्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा याची तयारी करून घेतो. त्याच्याबरोबरच आपण जवाहर नवोदय विद्यालय, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ज्याला आपण RMS म्हणतो, SPI संभाजीनगर नाशिक, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप, मंथन, प्रज्ञाशोध, मंथन तर आपण पाहतच आहोत, JEE, नीट, NDA फाउंडेशन, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या एक्झामची तयारी आपण करून घेतो. याच्यामध्ये तुम्हाला एक QR दिलेला आहे, तो तुम्ही स्कॅन करून फ्री पेपर्स मिळवू शकता. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंकसुद्धा आहे, ती तुम्ही फिल करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर इथं जो कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहितीसुद्धा मिळवू शकता. तर आपल्या ज्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जर प्रवेश निश्चित करायचा तर लवकरात लवकर करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.